सर्वतोमुखमण्डलम् गंगाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितम् नीलग्रीवं शशाङ्कान्तं नागयज्ञोपवेदिनं व्याघ्रधर्मोत्तरीयं च वरेण्यमः। महाराज, स्वराज्याविरुद्ध द्रोह करणारे आणि खुद्द छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध जीवे मारण्यासाठीचे कटकारस्थान रचणारे गुन्हेगार निवडण्यासाठी आपणासमोर हजर केलेत. बोला अनाजी पंत. बाळाजी चिटणीस, एकेकाळचे आमचे पाठीराखे हिरोजी फर्जत, आपण गप्प का? बोला. आमच्या राज्याचे आपण निष्ठावंत सेवक म्हणून आपली ख्याती आहे, तरीही आम्हाला ठार मारण्याची कट कारस्थानं का रचली? बोला. महाराज, हे गुन्हेगार काय बोलतील? हे या स्वराज्याचे निमक हराम आहेत आणि आपले मारेकरी सुद्धा. महाराज, आपले नशीब बलवत्तर म्हणून महासाहेबांच्या आणि थोरल्या महाराजांच्या आशीर्वादामुळे आपण सुखरूप बचावलात. अन्यथा आम्ही आबासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र, युवराज अभिषेक झालेले युवराज, खुद्द महाराजांची इच्छा असतानाही आम्ही छत्रपती होऊ नये म्हणून आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आम्हाला अटक करून अंधार कोठडीत डांबण्याचा कट टाकला. आम्हाला राजपदावरून पदच्युत करण्यासाठी शहजादा अकबराशी आपण संधान साधले. एवढ्यावरच आपले समाधान झाले नाही तर पन्हाळगडी आमच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. का अनाजी पंत, का? बोला. हे हिंदवी स्वराज्य वैदिक धर्मशास्त्राप्रमाणे स्मृती श्रुती पुराणांच्या दंडकानुसार चालले पाहिजे. ब्राह्मणांना त्यांचे अधिकार मिळालेच पाहिजे. पण आपण या कलुषा कब्जीच्या नादाला लागून शाक्त पंथाचा पुरस्कार केला आणि आमच्या वैदिक धर्माला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. कोणताही भेदाभिमानी सहन करणार नाही. अनाजी पंत, आबासाहेबांनी हे राज्य केवळ ब्राह्मण आणि ब्राह्मणांसाठीच उभे केले. हे राज्य सर्व धर्म सर्व पंथीयांचे राज्य, समता बंधुत्वाचे राज्य. आपण या राज्याचे चाकर आहात, पण हे राज्य आपण आपली जागीर समजतो. आणि राहिला प्रश्न वेदशास्त्राचा, तर वेदाला आम्ही भेद मानतो. आम्ही मातृसत्तेचे पूजक. शाक्त पंथाने आम्हाला हे नवे ज्ञान दिले. आबासाहेबांच्या शिवधर्माने आम्हाला नवी दृष्टी दिली, पण आपण त्याचे शत्रू निघाला. काय करणार आम्ही? खरे म्हणजे आपण सतत अष्टप्रधानांचा अवमान करीत राहिला. आपण छत्रपती झाल्याने प्रजेमध्ये अराजक माजले असते अशी आम्हाला भीती होती, म्हणून हे आम्हाला कृत्य करावे लागले. होते. आपण आखलेला कट या राज्याची सत्ता बळकवण्यासाठी, आपले वर्णश्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी, आपल्या स्वार्थाची रयतेला आणि या स्वराज्याच्या निष्ठावंत अधिकाऱ्यांना जाणीव होती. म्हणून तलवार न चालवताही हे कट कारस्थान आम्हाला मोडून काढता आले. आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही व्यसनी, बदपैली, संतापी असतो तर आम्ही छत्रपती होताच बेदिली वाचले असते, अराजक वाचले असते. असे काहीच नाही. उलट प्रजेने आमचे स्वागतच केले. पण आपल्या राजकीय, धार्मिक आणि वैयक्तिक स्वार्थाला आपण रयतेची इच्छा दाखवून मोठा द्रोह केला. महाराज असते तर त्यांनी आम्हाला समजून घेतले असते. त्यांनी आम्हाला कधीही दुखवले नाही. पण आपण आबासाहेबांच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहिला. आपल्या स्वार्थासाठी, आपला खजिना भरण्यासाठी राज्याचा खजिना रिता करीत राहिला. प्रभावळीचा सुभेदार आपल्या मर्जीतला, त्यानं वसुलीसाठी प्रजेला डागण्यात आबासाहेबांना अंधाऱ्यात ठेवून आपणच अराजक वाजवत राहिलो. आम्ही आपले आबासाहेबांसमोर आपले अनेक अपराध सिद्ध केले, म्हणून आमच्यावर आपला प्रश्न. दक्षिण दिग्विजयासाठी आबासाहेब कर्नाटकी जात असताना आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली. रायगडाची मुक्त्यारी आम्हाला देऊ नये म्हणून आबासाहेबांचे मन वारंवार कलुषित करण्याचा प्रयत्न केला. हे खरे नाही, पण आता संयमाची हद्द झाली. खानाजी, बाळाजी, आता आपल्या पापाचे घडे भरलेत. महाराणींनी संभाजी राजांसाठी पाठवलेल्या महाराजांच्या निधनाचा खलिता आपण परस्पर नष्ट केला. तसेच पन्हाळगडाच्या किल्लेदाराला संभाजी राजांना अटक करा असा महाराणी साहेबांच्या नावाने खलिता पाठवून आपण निमक हरामीचा कळस गाठला. अनाजी पंत, मागील कटाच्या वेळी महाराजांनी आपणास प्राणदंडाची शिक्षा ठोठावली असती, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी उदार मनाने आपणास क्षमाच केली. त्याची ही जाणीव आपण ठेवली नाही. आमच्या भोळ्या भाबड्या भगिनीला आपल्या पापाचे भागीदार बनवले.
खुद्द संभाजीराजांनी थोरल्या महाराजांवर विषप्रयोग केल्याच्या अफवा आपण पसरवल्यात. चक्क मराठी दौलत आपण मोगलांच्या चरणी अर्पण करायला निघालात. महाराज हा केवळ स्वामीद्रोह नाही तर हा राष्ट्रद्रोह आहे. या पातक्यांना जबर शिक्षा व्हावी. महाराज, धर्म हा कल्याणासाठी असतो, पण यांनी धर्माचा उपयोग केवळ स्वार्थासाठी तर केलाच, पण त्या धर्मालाही बदनाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा एकच धर्म, तो म्हणजे शिवधर्म, शिवरायांचा धर्म, रयतेच्या कल्याणाचा धर्म. पण येथे या वेदाभिमानींनी या शिवधर्माला तुरुंग लावला. महाराज, ही मंडळी क्षमेलाही पात्र नाही. यांना घोर शिक्षाच केली पाहिजे. महाराज, राज्यशास्त्रानुसार या मंडळीला केवळ मृत्यूदंडच योग्य ठरतो. संस्कृत वचनाप्रमाणे शत्रू, कर्ज, व्याधी यांना पूर्णपणे नाहीसे केले पाहिजे. मामासाहेब आणि पंडितजींनी अगदी योग्य सल्ला दिलाय महाराज. ठीक आहे, राज्याशी द्रोह करणाऱ्यांचा मुलायचा नाही हा छत्रपती शिवरायांचा शिरस्ता आम्ही पाळतो. तेव्हा अनाजी पंत, बालाजी चिटणीस, हिरोजी फर्जत आणि त्यांचे साथीदार सोमाजी पंत, सुभेदार श्यामजी नाईक यांना आम्ही प्राणदंड ठोठावत आहे. क्षमा करा महाराज, क्षमा करा. आमचे चुकलेही असेल कदाचित, पण आपणच आमचे तारणहार, पालनहार. क्षमा करा महाराज, क्षमा करा. अनाजी पंत, आतापर्यंत आम्ही आपणा क्षमाच करीत राहील नव्हे, आपणास आपली पदे बहाल करून सन्मानाने वागवत राहील. पण आपण आमचा जीव घ्यायला केवढा हा कृतज्ञ. आमची कुटुंबे उघड्यावर पडतील महाराज. बाळाजी चिटणीस, मंत्रिपदाचा फायदा घेऊन आपण रयतीची लूट केली. आपण रयतीचे सेवक आहात हे विसरलात. महाराज, असा गुन्हा पुन्हा नाही करायचा. क्षमा करा महाराज, क्षमा करा. हिरोजी फर्जत, आपण विश्वासपात्र म्हणून शहजादा अकबराकडे आम्ही आपणास वकील म्हणून पाठवले, पण शहजादा अकबरालाच आपण आमच्यावर चाल करून जाण्याचा सल्ला दिला. शहजाद्यानेच आम्हाला सावध केले. आपण आमचे सोखी असून आमचा घात करण्याचा प्रयत्न केला. आपण केलेल्या द्रोहाला क्षमा नाही. आता क्षमा कशा पाहिजे? आपणावर विश्वास ठेवावा असे काही शिल्लक राहिले तरी आबासाहेबांच्या शिरस्त्यानुसार आम्ही आपल्या कुटुंबाची जिम्मेदारी स्वीकारतो. आपली कुटुंबे उघडी पडणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ. पंडितजी, आमच्या आज्ञेचे पालन होते. सेनापती, घेऊन जा यांना. जशी आज्ञा महाराज. चला. महाराज, आपण शाक्त आहात, शक्तीचे पूजक आहात. राजमाता ही या गटात नाईलाजाने सामील होत्या, पण त्यांचा त्यात दोष नाही. दोष आहे तो शक्ती तत्वातील नकारात्मक तत्वाचा. त्यांच्यातील नकारात्मक तत्वाचा आपण नाश केला पाहिजे. पंडितजी अगदी रास्त बोलत आहे. महाराज त्यांना राणी साहेब, आम्हाला कळतेच आमच्या सावत्र का होईना पण आमच्या माताच, पण आमच्याच नशिबी हे होत का? महाराज, परिस्थिती बदलते, माणसेही बदलतात, आईसाहेबही बदलतील. त्या पूर्ववत ममतेचा वर्षाव आपणावर करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. होय महाराज, महाराणी साहेबांचा विश्वास निरर्थक नाही ठरणार. त्या अगदी रास्त बोलत आहे. बरे असो, आम्हाला आज्ञा असावी महाराज. राज्याच्या जाणत्या मुसद्द्यांनी केलेली ही जीवघेणी कटकारस्थाने तर आपण मोडून काढू, पण मोगल, पोर्तुगीज, सिद्धी ही संकटे डोळ्याआड करून नाही चालणार. नव्या अष्टप्रधानांची आपणास त्वरेनं घोषणा करावी लागेल. राज्याची घडी पुन्हा नव्याने बसवावी लागेल. राणी साहेब, आपल्यामुळे आम्हाला या राज्याचा कारभार सुरळीतपणे चालवणं आपले ज्ञान, आपला अनुभव, रयतेवरचे आपले प्रेम बघून आम्ही या राज्याचे कुलमुखत्यार पद आपल्या देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी श्री सखी राज्ञीचे ही राजमुद्रा मा जिजाऊ साहेबांच्या प्रेरणे आणि आबासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आपणास प्रदान करतो.
अर्धांगिनी होऊन आमचा जन्म सारखी लागला. पण या घराण्यात येऊन आमच्या जन्माचे वाखे झाले. आम्ही कपाळ करंटा ठरलो, त्याचं काय सुनबाई? आईसाहेब साहेब कोठे? अनाजी पंत मोरोपंतांनी आपले मातृहृदय वश करण्यासाठी आपले मन कलुषित केले. बाळराजे आमचे बंधू, ते आम्हाला आमच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. आईसाहेब, बाळराजे आम्हाला पुत्रावत आहे. गैरसमजाने आपली इतराची झाली आहे. होय आईसाहेब, अष्टप्रधानांच्या कारस्थानाने आपल्यात बेबनाव निर्माण केला. माता पुत्रात भेद पाडून त्या स्वार्थंद प्रधानांना सत्ता हस्तगत करायची होती. पण त्यांचे हे कुटील डाव आपल्या ध्यानातच आले. आईसाहेब, आबासाहेबांनी मोठ्या कष्टाने उभारलेले हे स्वराज्य त्या सत्ता पिपासू स्वार्थंद प्रधानांच्या हाती जाण्यास दुर्दैवाने आपली त्यांना मदत झाली. आम्हाला मा जिजाऊ साहेबांचा आणि आबासाहेबांचा एक घोर अपमान वाटतो. आम्ही केला तो घोर अपमान. मग आपण केलेली दिलेर खानाशी हात मिळवणी हा काय या स्वराज्याचा सन्मान समजायचा? मान्य की आम्ही दिलेर खानाशी हात मिळवणी केली. यामागील वास्तवाचाही याच राष्ट्रद्रोह्यांनी अपलाप केला. युद्धकारण आणि राजकारण याचा एक भाग म्हणून आम्ही केलेला तो छोटासा प्रयोग होता. त्याचा या स्वराज्यासाठी फायदा होईल असे आम्हाला वाटले होते. या निमित्ताने आबासाहेबांना आमच्या कर्तृत्व आम्हाला सिद्ध करून दाखवायचे. आमच्याशी दिलेर खानानं दगाबाजी केली आणि आम्ही परत आलो. पण त्या आधीच्या प्रधानांनी आम्हाला व्यसनी नाकर्ते बदफैली संतापी ठरवून टाकले होतेच. फक्त एकाच आरोपाची कमतरता, ती म्हणजे राजद्रोहाची. आणि दिलेर खान प्रकरणाने या प्रधानांना ती संधीही मिळवून दिली. त्यांनी चक्क आम्हालाच राजद्रोही ठरवून टाकले. एवढेच नव्हे तर आबासाहेबांना राज्याची शकले करण्याचा सल्लाही याच मंडळींनी दिला. आईसाहेब, आपल्या स्वार्थासाठी ते या स्वराज्याशी सतत द्रोह करीत राहील. म्हणून त्या पात्यांना आम्ही जबर प्राणदंड ठोठावला. आम्ही या गटात सामील होतोच ना, मग आम्हाला शिक्षा का नको? तसंही आम्हाला संपवण्याचा निर्धार तर आपण केलाच होता ना. आईसाहेब, हे खरे नाही. आम्ही आपला नजर देत आहोत हे खरे नाही. आम्ही राजमाता असूनही गुणमुख पद सुनबाईं नाही. कपची कलुषा हा आपला सल्ला का? तो म्हणेल तसे आपण वागतो. सावत्र माता म्हणून आपण आमचा दुस्वासच करीत आहोत. आता आम्हाला जगावेसे वाटत नाही. द्या आम्हालाही प्राणदंड द्या आणि एकदाचे संपून टाका हे नशिबाचे फेर. आईसाहेब, आपणास प्राणदंड असा विचारही मनात आणण्याचे पातक हा शिवपुत्र कधीही करू शकणार नाही. आईसाहेब, आपण आज्ञा करावी. हे राज्य आम्ही आपल्या चरणी अर्पण करू. बाळराजांना सिंहासनावर बसवा. आम्ही आपली चाकरी करू. आमच्या आईसाहेब आम्हाला बालपणी सोडून गेले. मासाहेबांचे छत्र आबासाहेब सतत मोहिमेत. आपण प्रेमाचा खूप वर्षापूर्वी जीव लावला. आपल्या ममतेचे आम्ही देणे केले. आपल्या मातृत्वाचे आमच्यावर ऋण. आईसाहेब, आपण आमचे शिरूप आमच्या चिंधड्या करा. आपला हा पुत्र मरणाला शांतपणे सामोरे जाईल. पण आपल्या मातृप्रेमाला आम्हाला पारखी करू नका. आईसाहेब, आम्हाला पारखी करू नका. नाही दादाराजे, आम्हाला हे राज्य नको आहे. हे सिंहासन नको आहे. आम्हाला फक्त आपण हवे आहात दादाराजे. फक्त आपण हवे आहात. आमच्यावरची माया तोडू नका. आम्हाला परकी करू नका वहिनी साहेब. बाळराजे, आईसाहेब राजमाता आहेत. त्यांची आज्ञा आपण मानलीच पाहिजे ना. आपण या राज्याचे छत्रपती होणार आहात. बाळराजे, आपण आईसाहेबांचा आदेश मानावा हेच आपले कर्तव्य. नाही दादाराजे, आईसाहेब चुकल्यात. खुद्द आबासाहेब आजारी असताना आपणास छत्रपती करण्याची आज्ञा दिली होती. पण आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना त्यांनी साथ दिली. त्यांना आम्ही क्षमा नाही करू शकत दादाराजे. नाही करू शकत. बाळराजे, पण हे सारे आम्ही आपल्यासाठीच केले ना बाळराजे. आम्हाला आपली अधिक काळजी वाटत होती. आपल्या पुत्रप्रेमाने आम्ही आंधळ
क्षमा असावी आईसाहेब. आपण आपल्या पुत्रप्रेमाने नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी आंधळ्यात आला होता. आम्ही तर नाममात्र राजे झालो असतो, पण खरी सत्ता मिळाली असती ती आपणास. अखेर काय झाले? दादा राजे तर सोडाच, पण आपला पोटचा पुत्रही आपला नाही होऊ शकला. आपण निपुत्रिक ठरला आहात. निपुत्रिक बाळराजे, महाराजे, आपण आईसाहेबांचा अवमान करीत आहात. बोलू द्या त्यांना. बोलू द्या. बाळराजे खरे तेच बोलतात. त्यांच्या बोलण्याने आमचे डोळे खाडकून उघडले. स्वार्थी कारस्थानी प्रधानांच्या आमिषाला आम्ही बळी पडलो. कारण आम्हीच कमकुवत ठरलो. प्रधान मंडळाच्या हातातले आम्ही पावलं ठरलो. आमच्या हातून एवढे मोठे पातक घडले कसे हे आम्हालाही कळाले नाही. अखेर आमच्या पत्रात काय पडले? शंभूराजे आम्हाला माफ करा. माफ करा शंभूराजे. आम्ही आमच्याच मातृत्वाला काळीमा फासलो. शंभूराजे आम्हाला प्राणदंड द्या. याशिवाय आम्हाला मुक्ती नाही. नाही आईसाहेब, आपण असे बोलू. जे झाले ते आपण गत स्मृतीत लोटून देऊ. आईसाहेब, आम्हाला मातृछत्राची गरज आहे. महाराजांना पोरगे करू नका. बाळराजे, आपण समजदार आहात, शिवकुलातील आहात. मातीचा अवमान करण्याची शिवकुलाची रीत नाही. तेव्हा आपण आईसाहेबांची क्षमा मागा, हे आमची आज्ञा आहे. पण दादा बाळराजे, आईसाहेब चुकलो आम्ही. माफ करा. पण काय करणार? सत्य बोलल्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता. जाऊ द्या, आम्हाला माफ करा आईसाहेब. माफ करा. महाराज, घात झाला. महाराज, घात झाला. आपल्या जादूदांनी आत्ताच वार्ता आणली आहे. आलमगीर औरंगजेबाने बऱ्हाणपुरी तळ ठोकला. शहजादा आझम, शहजादा मुअज्जम, रोहिल्ला खान, मुकरब खान हल्ल्याच्या तयारीत आहे. सरदार रणवत्ता खानाने कल्याणला मोगली सेनेला तैनात केलं. बहादूर गोकुलदासने कोकणात मागून घातलाय. शाब्दी खानाने पुण्याहून दौड करून बोरघाट कंगोली गाठली. आपण तात्काळ मोहिमेच्या सिद्धतेचे आदेश देण्याची गरज आहे महाराज. आम्ही सज्ज आहोत. सेनापती हुंदीर नावानं वर्दी पुरणपुराची मोहीम त्यांना सोडली. कोकण कल्याणकडे आम्ही रवाना. बोरघाट गंगोलीचा लढा आपण सिद्ध करा. जशी आपली आज्ञा महाराज. आईसाहेब, मराठी दौलतीचा शत्रू मोगल चौबाजूंनी चाल करून येत आहे. आम्ही रणंगणी गेलेच पाहिजे. शत्रूंचा बिमोड करून आम्ही लवकरच परत येऊ. आम्हाला आशीर्वाद द्या. आबासाहेब, आम्ही येतो रणांगणी. दादाराजांना आम्ही आपले सोबत करण्याचे वचन दिले होते ना. बाळराज, आपले बौल ऐकून आम्हाला अत्यानंद झालाय. आमच्या माघारी आपण या स्वराज्यावर नामुष्की नाही येऊ देणार हे जाणतो आम्ही. पण आपण अजून लहान, तेव्हा रणांगणाची आघाडी आमची. आपण येथील आघाडी सांभाळ. आईसाहेब आणि वहिनी साहेबांची काळजी आपण घ्या. येसो, येतो आम्ही. काळजी करू नका. पते आपलीच.
जंग है। सरदार मुकर्रब खान, लड़ने से हम परेशान नहीं, लेकिन मराठों की जो जंग की खासियत है वो हमें समझ में नहीं आती। हमारे पास फौज कम नहीं, हथियार कम नहीं, फिर भी संभाजीला आलमगिरा पुढे हजेरी लावण्याचे आमचे इरादेही संभाजीने नेस्तनाबूत केले आहे। त्या काफर सैतानाने आम्हाला तोंडही दाखवण्यासाठी काबील ठेवले नाही। सरदार नमस्तक खान, जंग केवल हथियारों से नहीं लड़ी जाती, ये हमको भी मालूम है, इसलिए हमने कुछ और ही सोच रखा है। आप भी कुछ अलग सोचिए। आमचे डोके चालण्याचे झाले, आमचा मेंदू संभाजीने बदल करून टाकला आहे। गनिमी काव्याने हे मरगट्टे मोगलांना कापून काढतात, पाण्यात विष काढून ते आमच्या सेनेला मौतीच्या तोंडात सोडतात। सोचना कैसे जनाब, सोचना कैसे। पोर्तुगीजांवर आमची मदत, पण खैरत खान सिद्धीला त्याने पछाडला। या खाने आलम रोहिल्ला खानाला तर त्याने खेदळून लावले म्हणे। हो ना, रणात आपली मस्ती दाखवणाऱ्या सरदार नमस्तक खानास संभाजीने फार गुदगुला केला म्हणे। क्यों खान साहब? हो ना, म्हणूनच आम्ही किती खुश आहोत। बघा ना बघा, हसत हसत आमची छाती किती फुगली आहे ते। पण सरदार रोहिल्ला खान, तुम्ही काय केले? संभाजीच्या तलवारीची पाती बघताच तुम्ही फुलमाळा त्यांच्या गळ्यात घातल्या। तुम्ही तर संभाजीची मर्दानगी पाहून ढोल ताशे पडवायला लागलात, आणि तुम्ही तर चक्क त्यांची नजर वळताच उंदरासारखे पळत सुटलात म्हणे। उंदीर कुठले? आम्ही उंदीर आणि आपण कोण? स्वतःला का शेर समजताय का? संभाला पाहून भागोबाई शेळीसारखे म्या म्या करत आलमगिरांच्या पायाशी आले। नामर्द खान साहेब, आपण आमची बेइज्जती करत आहात, आम्हाला दिवसता आहात आणि आपणही आमच्या जखमेवर नमक छिडकत आहात। खान, खरे पळपुटे तुम्ही आहात। खान साहेब, यापुढे क्लबचंही बोलला तर या तलवारीने तुमची खांडोळी करू। आम्ही हातात चुड्याने घातलेल्या तलवारीच्या गावारात तुमचे शिरधडा वेगळे केले तर नावाचे रोहिल्ला खान नाही। सरदारांनो, त्या संभाजी राजाची मुघल सरदारांनी इतकी धडकी घेतली की मराठ्यांवर तलवार चालवायची सोडून इथून एकमेकांवर स्वार करायला निघाला। वाह, अरे आप इतने हिम्मत है तर त्या संभाजीला कच्चा का नाही खाल्ला? संभाजी कच्चा खावा असे ते गोष्ट नाही सरदार। शहजादा मुअज्जम यांची त्याने दानादान केली। हो सरदार, सरदार शहाबुद्दीन खान, हसन अली खान यांच्या तोलरतेने फेस आणला। संभाजीनं गोवा जिंकून घेतल्यावर खैरत खान सिद्धी बायकोचा मुलगा पांघरून पळाला। पोर्तुगीजांचा वायसराय तर चर्चच्या मठात लपून बसला होता म्हणे। त्याने आपली राजधानीच गोव्यावरून हलवली आहे। खान साहेब, आमच्या ताकदीचा गुरु नशा त्या संभाने पार उतरून टाकला हो। शिवाजी तो शेर था, पर उसका एक कम वक्त छोकरा तो सवा शेर निकला। हमने सुना तो था और अब देख भी लिया, आता खात्री झाली, म्हणून आता आम्ही आमचे वेगळे ऑफिस कामी आणू। सरदार, ये शेर जंग में तो हारने से रहा। मतलब आप कहना क्या चाहते हैं खान साहब? हमने कुछ और सोचा है खान साहब। हम बगैर जंग के संभाजी को आलमगीर के कदमों में हाजिर करेंगे, समझे? संभाजी कोई बकरी का बच्चा नहीं जैसे उठाकर गोद में ले आओगे, और उसकी फौज वो क्या देखती रहेगी? हाँ सरदार, उसे पकड़ना इतना आसान नहीं। जाने कौन से मिट्टी का बना है, और उसकी फौज, उसका एक एक मरगट्ठा हमेशा ऐसे तैयार होता है जैसे वे जंग नहीं दिवाली मना रहे हो। और वार तो ऐसे झेलते हैं जैसे फूलों की माला पहन रहे हो। हम जानते हैं सरदार, हम जानते हैं, उसकी ताकत को भी हम मानते हैं। सरदार दिलेर खान, सरदार काफर खान, सरदार कोकल दास से भी हम मिल चुके हैं, इसलिए हम जानते हैं संभाजी जैसे दुश्मन से हम मैदान जंग में तो नहीं जीत सकते। इसलिए हमने एक नई चाल खेली, एक नया जाल बिछाया, एक नया मोहरा हमारे हाथ लगा। बस नई चाल, नया जाल, नायाब मोहरा, हम कुछ समझे नहीं जनाब। क्या हम जान सकते हैं खान साहब? क्यों नहीं, बस थोड़ा इंतजार करना होगा और थोड़ा सब्र भी।
शायद अब वो यहाँ पहुंच चुका हो। कौन कौन सरदार? हमारा नाया बोहरा, उसके घर का भेदी, उसका नमक हराम, मरहट्टा दौलत का एहसान फरामोश, ब्राह्मणों का अफसर, दगाबाज, बेईमान, फितूर, संभाजी राजा का न्यायाधीश, पंत प्रहलाद नीराजी। खान सरदार, पंत प्रहलाद जी आपसे मिलना चाहते हैं। भेजिए उन्हें। आइए मराठा सल्तनत के वजीर इंसाफ पंत प्रहलाद नीराजी, आइए। मुझे संभाजी से गद्दारी? देखा खान साहब, यह है मुकरब खान साहब का कमाल। हाँ खान साहब, अब आएगा मजा। हम आपका स्वागत करते हैं पंत जी। पंडित जी, हमारे सरदार मुकरब खान साहिब आपकी बेहद तारीफ कर रहे थे। जैसे सुना वैसे ही पाया। हा मुकर्रब खान साहेबांचा मोठेपणा आहे ही त्यांची दर्यादी. ज्या बादशहाचे सरदार इतके महान असतील तो राजा किती असामान्य असेल याची कल्पना आली आम्हाला. पण साहेब, तुमचा आमच्या भाषाविषयाचा आदर बघूनच तर आम्ही तुम्हाला आमचं दोस्त बनवलं. पण तुमचा राजाही तर महान आहे, योद्धा आहे, पराक्रमी आहे, ज्ञानी आहे, अवामप्रिय आहे, बनकार आहे. हे खरे आहे हो, पण तो शूद्र आहे, खालच्या वर्णातला आहे. तरी आम्ही त्यांचे चाकर ठरलो. आमची वर्ण व्यवस्था, धर्म व्यवस्था त्यांनी उधळून लावली. आम्ही परमेश्वराचे वंशज, पण आम्हाला देशोधडीला लावले हो. आपका दुख हम समझ सकते हैं पंडित जी. आपके साथ बहुत नाइंसाफी हुई और आपके कौम के साथ भी. इसीलिए तो उसे हम तख्ते ताज से हटाना चाहते हैं. आलमगीर जहांपना भी यही चाहते हैं. वो चाहते हैं कि राजा आप बने. हाँ पंत जी, ये मौका मत जाने दीजिए. न्यायाधीश महोदय, अशी संधी वारंवार नाहीये. काहीही काळजी करू नका. पैठणचे ब्रह्मवंद सज्जनगडची मंडळी आमच्या पाठीशी आहे. वतनदारीचे आमिष दाखवून आम्ही संभाजी राजाच्या शलकासह गणोजीस पितवले. आता मुहूर्त बघायची काय ती घाई करा. संभाजी राजा अलगत तुमच्या हातात ठेवले नाही तर भगवान परशुरामांची शपथ. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पंडित जी. खान साहेब, फक्त एक कृपा करा. फक्त एकदाच आम्हाला दिल्लीच्या आलमगीरांच्या चरणाचे दर्शन करून द्या. दिल्लीश्वर जगदीश्वर आम्हाला पावले की आमचं कार्य सिद्धीच जाईल असा विश्वास वाटतो. का नाही पंडित जी. एकेकाळी तुमची ब्राह्मण मंडळी दिल्लीत आलमगीराच्या पायाचे दर्शन झाले तरी देवाचे दर्शन झाले असे मानायचे. पण आता तर अख्खे जहापणा तुम्हाला दर्शन देतील. काळजी करू नका. पंडित जी, झाली ना खात्री. आता संभाला पकडून आमच्या हवाली कधी कसे कराल ते बोला. आम्ही त्याला आलमगीरांना पेश करू. आता उशीर नकोय. पंडित जी, आमचं सरदार आपले रास्त बोलतात. त्याची माणसे फितवा आम्ही द्या, पण संभाजी आम्हाला जिवंत पाहिजे. जिवंत, समजे? हो पंडित जी, तुमचा राजा आम्हाला जिंदा हवा. जिंदा. पंडित जी, आलमगीर मरे हुए दुश्मनों का भी मुंह नहीं देखते. उन्हें संभा जिंदा चाहिए. जिंदा मिळेल सरदारांनो, मिळेल. संभाजी राजांना जिवंतपणे पकडून द्यायची जबाबदारी आमची. होय, आमचीच. कारण तो आमचा धर्म कैदी आहे, आमच्या धर्मशास्त्राचा शत्रू आहे. आपण येतकिंचितही काळजी करू नये. दिल्लीश्वर जगदीश करके आते हैं. आइए मौलवी जी, आइए. ओ
सरदार, क्या बात है, सूरज इतनी खुशमिजाज क्यों दिख रही है? जहांपना, क्या बात है? जहांपना, क्या राजा संभा को पकड़ कर ले आए हो? क्या उसने दी दावत का खाना कुछ ज्यादा ही खा लिया है? आलमपना, न्यायाधीश प्रहलाद पंतों का हमने पकड़ लिया है। हम उसको आपके कदमों में डालेंगे। देखिए हम किसको ले आए हैं। कौन है? कौन सरदार? ये तो मरहट्टा लग रहा है। वफादार है या गद्दार? नाही आलमपना, आम्ही मराठा नाही, ती आमची ज्ञाती नाही. आम्ही ब्रह्मपुत्र परशुरामांचे वारस. मराठी शूद्र, आमचा वर्ण उच्च. आम्ही वेदशास्त्र संपन्न कुलातील आहोत. पण आमचा राजा शाक्तपंथाचा पूजक आहे. तो आमच्या ब्राह्मणी धर्माला जुमानत नाही, चातुर्वर्ण्य मानत नाही. आम्ही ब्रह्मपुत्र असूनही आम्हाला आमचा मान सन्मान मिळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे. आलमपना, तलवारी घेऊन मैदानात लढणाऱ्या मराठ्यांपेक्षा ही पंडित मंडळी अधिक ताकदवर, कारण ते तलवारीशिवाय युद्ध लढतात, फितुरी करतात. यातच ते बहुत माहेर आहे आलमपना. असे जहाल विष यांच्या कोमेत आहे आलमपना. जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं, किसी को पता भी नहीं चलता. आलमपना, न्यायाधीश प्रल्हाद पंत हे संभाजी राजाचे प्रधान आहेत आणि आता ते आपल्या सोबत आहेत. काय? खुद्द राजा संभाजीचा न्यायाधीश आमच्या छावणीत? हाँ साहब, आज ईद तो नहीं है, अरे आज जुम्मा तो नहीं है. या अल्लाह परवरदिगार, तेरा शुक्रिया. हाँ सरदार, इस मेहमान पर किसकी नजर पड़ी? जहांपना, सरदार मुकरब खान साहब के खास मेहमान हैं. आलमपना, न्यायाधीश प्रहलाद पंत ने हमसे वादा किया, वो संभा को जिंदा पकड़वाएगा. वाह वाह, क्या पंडित, अपना वादा भूलोगे तो नहीं? नाही आलमपना, आम्हाला भगवान परशुरामांची शपथ आहे. अरे हम तुम्हें राजा बनाएंगे, संभा से भी बड़ा राजा. मगर अपना वादा भूलना नहीं, कभी नहीं, समझे? अगर तुमने अपना वादा पूरा नहीं किया तो हम तुम्हें याद. आलमपना, न्यायाधीश प्रहलाद पंत जबान के पक्के. सारी ब्राह्मण कौम भी यही चाहते हैं कि संभाजी राजा पकड़े जाए और ये अपनी कौम के लिए कुछ भी कर सकते. जहांपना, इसके पहले भी इनके कुछ अफसर अपनी शहादत दे चुके. आलमपना, हमें इन पर भरोसा करना चाहिए. एक मौका देना जरूरी है जहांपना, हमारी गुजारिश है. ठीक है, हम कयामत के दिन का इंतजार करेंगे. जहांपना, नमाज का वक्त हो गया है, चलिए. चलिए मौलवी जी, चलिए. पंडित, ही फितुरी तुम्ही स्वतःच्या दिलाने करीत आहात ना? नाही म्हणजे आमच्यावर पाप नको. जी आलमपना, क्या तुमचा राजा संभाजी इतका नालायक आहे? नाही आलमपना. अरे तो शेर है, शेर. कौन है? शेर. म्हणून त्याला सांभाळून पकडा, नाही तर तोच तुम्हाला कच्चा खाऊन टाकेल, समजलं? जी आलमपना. आणि हो पंडित, या नेक कामासाठी तुमचं ते मुहूर्त वगैरे पाहण्याच्या भानगडीत पडू नका. आता लवकर कामाला लागा. या आता. जी आलमपना, येतो आम्ही. मुकरम खान, ये तुम्हारा मेहमान है ना? आलमपना, इस पर कड़ी नजर रखो खान. ये काफिर किसी के नहीं होते. अरे जो अपने राजा से गद्दारी कर सकता है, वफा भी कर सकता है, क्या वो हमसे वफादारी कर सकता है? खान, ऐसे लोग हमें सख्त नापसंद है. जी आलमपना, मगर सियासती जंग में तो वो हमारा खास मोहरा है.
वो संभा को पकड़वाएगा, जीत हमारी होगी, उसकी गद्दारी आप रंग लाएगी जहापना। खान, ऐसा गद्दार एहसान फरामोश अगर हमारी सियासत में निकले तो हम उसका सर कलम कर देंगे, उसकी बोटियां बोटियां करेंगे। अरे संभा तो मर्द है, मर्द। उसकी मर्दान की हमने बचपन से देखी है। ऐसे प्यारे दुश्मन का अब हम और इंतजार नहीं कर सकते। उसे हम जंग में नहीं हरा सकते, इसका हमें जिंदगी भर रंज रहेगा। खान, संभा जैसे दुश्मन हर किसी को नहीं मिलते। संभा ने तो हमारे तकदीर में चार चार लगाए हैं। ऐसे प्यारे दुश्मन का अब हम और इंतजार नहीं कर सकते। खान, अरे आदिल चाहिए तुम चाहिए हमें जरूर टकली पुर्तगी जिंदगी हमका दरवाजा देते थे। संभा ने हमें मार दी है, ने हमारा हराम कर दिया था। अब संभा ने हमारी नींद उड़ा दी, हमारा चैन लूट लिया, हमारे दिल में खौफ भर दिया है। ऐसे प्यारे दुश्मन का अब हम और इंतजार नहीं कर सकते। खान,